मित्रांनो, पिक्सेल 11 सिरीज लॉन्च झाल्यानंतर, स्पेशली पिक्सेल 11 लॉन्च झाल्यानंतर इतक्या लोकांनी मला विचारलं की मी अरे आता कुठला घ्यावा. आतापर्यंत मी विचार करत होतो आयफोन 17, पण पिक्सेल 11 खूप चांगला वाटतोय. तर आम्ही म्हटलं की एक व्हिडिओ तुमच्यासाठी करतो. हेड टू हेड ह्या दोन्ही फ्लॅगशिप गुगल वर्सेस ऍपल ह्यांचे कंपॅरिझन करूया आणि तुम्हाला सांगूया की तुमच्यासाठी कुठला फोन चांगला आहे. म्हणजे हा शॉर्ट व्हिडिओ असणार आहे, पण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला क्लिअरली कळेल तुमच्यासाठी कुठला फोन आहे या दोघांपैकी. पण त्याआधी मित्रांनो, जर का पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकन नक्की वाजवा. सगळ्यात आधी डिस्प्ले दोघांचाही खरंच चांगला डिस्प्ले. म्हणजे हे बघा, आयफोन मध्ये प्रो मोशन आल्यानंतर मला नाही वाटत की देर इज एनिथिंग टू कंप्लेन अबाउट, कारण की नॉन प्रो बेस वेरियंट मध्ये 60 हर्ट्स असायचा फॉर लॉंगेस्ट टाइम. शेवटी 120 हर्ट्स आलाय. त्यामुळे ब्राईटनेसच्या बाबतीत झालं, ड्युरेबिलिटीच्या, आता ह्याच्यामध्ये सेरेमिक शील्ड येतं, ह्याच्यामध्ये सुद्धा गोरिल्ला ग्लास विक्टस 2 वगैरे येतं. त्यामुळे तुम्हाला तसं टेन्शन नाहीये. ड्युरेबिलिटीच्या बाबतीत दोन्ही चांगले आहेत. मेटल फ्रेम येते, ग्लास मेटल सँडविच डिझाईन आहे. दोघांचं जे इन हँड फील वगैरे आहे ना, एकदम जबरदस्त आहे. दोन काही फरक तुम्हाला जाणवणार नाही. आणि तुम्हाला सांगू का, ह्या वेळेला मी आधी ना मागच्या वर्षी मी केलं नसतं हा कंपॅरिझन, पण ह्या वर्षी करणार आहे, कारण की पिक्सेल 11 मध्ये काही काही गोष्टी खरंच चांगल्या आहेत. तर डिस्प्लेच्या बाबतीत, इव्हन परफॉर्मन्सच्या बाबतीत आधीच जसं सांगितलं मित्रांनो, आयफोनची जी A19 बायोनिक चिप आहे ना, ती लिटरली एक 25-30% परफॉर्मन्स मध्ये जाते. पण मी तुम्हाला इथे एक गोष्ट सांगतो, म्हणजे मी स्वतः पर्सनली, माझ्याकडे सगळे फोन येतात, तरी सुद्धा वर्षातनं 3 किंवा 4 महिने मी आयफोन वापरतो, बाकीचे 8-9 महिने मी अँड्रॉइड वरती असतो. अँड्रॉइड मला जास्त एक्साइटिंग वाटतं. आयफोन जबरदस्त चालतो, स्मूथ आहे, बग्स वगैरे हा ठीक आहे. मागचं वेरियंट तुम्ही जर का घेतलं असतं ना, 18 व्हर्जन जे आलं होतं iOSचं, खूप बगी होतं. पण आता जे 26 किंवा 27 सुद्धा येणार आहे, म्हणजे बग फ्री आहे. पण एक्साइटिंग फीचर्स या सगळ्याच्या बाबतीत म्हणायला गेलं तर गुगल पिक्सेलचा जो पिक्सेल UI आहे, बेसिकली क्लीन नेटिव्ह अँड्रॉइड एक्सपिरियन्स तुम्हाला जो मिळतो तो जबरदस्त आहे. आणि एस्पेशली आता काय महत्वाचं होतं माहिती का, AI चे फीचर्स फार महत्वाचे होतात. आणि लक्षात ठेवा, आयफोनची जी सिरी आहे ह्या वेळेला जे मोठं आपण AI म्हणतोय ना, दॅट इज पॉवर्ड बाय जेमिनी. सगळे फीचर जे तुम्हाला आयफोन वरती मिळतात ना AI चे, 1.5-2 वर्षापूर्वीपासून तुम्हाला पिक्सेल मध्ये मिळतात. आणि आता जो पिक्सेल 11 आहे ना, त्याच्यामध्ये तर खूप चांगले फीचर्स आहेत. इनफॅक्ट तुम्ही प्रो वगैरे घेतलं ना, त्यात तर प्रोएक्टिव्ह असिस्टंट मिळतो. म्हणजे तो स्वतःहून तुम्हाला बऱ्याच गोष्टी, म्हणजे जनरली असिस्टंट काय असतं की तुम्ही काहीतरी विचारता मग ते उत्तर देतात. नाही, आता असं आहे की तो स्वतःहून तुम्ही मेसेज करताय, कॉल करताय, प्रोएक्टिव्हली तुम्हाला सजेशन्स देईल, क्यूज देईल, ज्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. आणि असे भरपूर फीचर्स आहेत. मी डिटेलमध्ये जाणार नाही पाहिजे, स्क्रीनवरती काय काय फीचर्स आहेत AI चे पिक्सेल मध्ये ते मी तुम्हाला दाखवतो. पॉज करून तुम्ही बघा. बट या OSच्या बाबतीत माझं पर्सनल चॉईस, मी डेफिनेटली पिक्सेल UI ला देईन. 7 वर्ष वगैरे अपडेट्स मिळतात, काहीच प्रॉब्लेम नाहीये. iOS वर्सेस पिक्सेल UI, आय विल से पिक्सेल UI. येस, मला माहिती आहे थोडं कॉन्ट्रोवर्शियल होऊ शकतं, बट दॅट इज व्हॉट, हा माझा व्हिडिओ आहे, माझं पर्स्पेक्टिव्ह आहे, माझं पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. दॅट इज व्हॉट इट इज. तर परफॉर्मन्सच्या बाबतीत येस, आय विल से इट इज आयफोन, बट OSच्या बाबतीत मी म्हणेन पिक्सेल. बॅटरीमध्ये ना आय वॉज एक्सपेक्टिंग मोर फ्रॉम पिक्सेल. म्हणजे पिक्सेल तुम्हाला एक 7-7.5 तासाचं स्क्रीन ऑन टाइम मिळतं, वेरेज जर का मी आयफोन म्हटलं ना, त्याच्यावरती 7.5 तासाचं, 7.5-8 तासाचं मिळतं. बट ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम पिक्सेल सुद्धा इम्प्रूव्ह होईल. आत्ता जस्ट आलेला आहे. सो आय विल से स्लाइट ॲडव्हान्टेज टू आयफोन हिअर, बट पिक्सेल इज नॉट फार बिहाइंड, एवढं मी म्हणेन. पण चार्जिंगमध्ये, वायरलेस चार्जिंगमध्ये हा फास्ट आहे. 25 वॉट वायरलेस चार्जिंग तुम्हाला देतं. Qi 2चा सपोर्ट आहे. आणि हा वायर्ड चार्जिंग मध्ये हा 33 वॉट आहे, हा 30 वॉट आहे. जास्त काही फरक नाही, बट या दॅट इज वॉट इट इज. बॅटरी कपॅसिटी म्हणायला गेलं ना, स्पेसिफिकेशनच्या बाबतीत, तर तुम्हाला पिक्सेल 11 मध्ये जास्त मिळेल. पण ऑप्टिमायझेशन आणि iOS असल्यामुळे ह्याचं जे स्क्रीन ऑन टाइम आहे, बॅटरी लाईफ आहे, ती तुम्हाला जास्त मिळते, स्लाइटली जास्त. फायनली कॅमेरा. आता आयफोन्स ना लोक कॅमेरासाठी घेतात, पण तुम्हाला एक क्लिअरली सांगा, तुम्ही जर का कंटेंट क्रिएटर असाल, रील वगैरे क्रिएट करत असाल, तर आयफोन. पण एक फार मोठा ह्याच्यामध्ये कमी आहे, आणि ते म्हणजे 2च सेन्सर्स आहे. त्याच्यामध्ये टेलिफोटो नाही, अल्ट्रावाईड आणि प्रायमरी सेन्सर आहे. वेरेज याच्यामध्ये तुम्हाला अल्ट्रावाईड सो मिळतो, प्रायमरी सेन्सर सो मिळतं. 10.8 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर मिळतो, जो तुम्हाला 5x झूम देतो. आणि 5x तुम्ही जेव्हा काढताल ना फोटोज, अमेझिंग. आणि ओव्हरऑल स्टील फोटोग्राफीमध्ये पिक्सेल मला माझ्या हिशोबाने त्यांच्या कम्प्युटेशनल फोटोग्राफीमुळे खरंच पुढे जातो. पोर्ट्रेट्स जे येतात, त्याचे कलर्स जे येतात, स्किन टोन्स येतात, डायनॅमिक रेंज जी आहे, HDR फोटोज वगैरे तुम्ही काढता, ॲब्सोल्युटली अमेझिंग. हे बघा, व्हिडिओग्राफीमध्ये आयफोन पुढे जातो, पण स्टील फोटोग्राफीमध्ये इट इज दी पिक्सेल 11. अजून एक गोष्ट सांगायची आहे, जर तुम्ही सेल्फी कॅमेरा भरपूर वापरत असाल, एस्पेशली व्हिडिओ कॉलिंगसाठी, तर त्यांचं जे आयफोनचा सेंटर स्टेज आहे ना, तो चांगला चालतो. पण फोटो तुम्हाला जर का काढायचे असतील, तर पिक्सेलचा जो 10.5 मेगापिक्सेलचा सेन्सर आहे, तो खरंच चांगला आहे. आणि हो,
4K व्हिडिओज मध्ये सुद्धा एकदम मागं नाहीये. म्हणजे बॅक मध्ये प्रायमरी सेन्सर आणि टेलिफोटोने 4K तुम्ही 4K 60 FPS शूट करू शकता. ओव्हरऑल कॅमेरामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट आली आहे आणि कॉम्प्युटेशनल फोटोग्राफीमध्ये तर काही विचारूच नका. आणि एक इम्प्रेसिव्ह गोष्ट मला वाटते, तुम्ही 30x पर्यंत झूम करू शकता. लिटरली 30x ने सुद्धा जेव्हा तुम्ही फोटो काढता ना, तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा असं वाटेल की अरे ग्रेनी आहे, जास्त डिटेल्स आहेत, पण ते एआयचं मॅजिक जेव्हा त्याच्यावरती फिरवतात ना, जो एंड रिझल्ट तुम्हाला मिळतो, इट इज फॅन्टॅस्टिक. सो या कॅमेरामध्ये व्हिडिओग्राफी सोडलं तर मी म्हणेन पिक्सेल नक्की इथं जिंकतो. आणि हो, यावेळेला जरा फीचर्सच्या बाबतीत सुद्धा ना पिक्सेल 11 पुढे गेलेलं आहे. म्हणजे कंटेंट क्रिएटर्ससाठी स्पेसिफिकली सोशल मीडिया ग्रिड दिलेलं आहे. रील्स तुम्ही शूट करताय, तुम्हाला माहिती आहे ह्या बाजूला सगळे आयकन्स असतात, खाली ते डिटेल्स असतात, नाव वगैरे असते. ते सोडून जो ग्रिड देतो ना, म्हणजे सेफ झोन जो असतो त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओज काढू शकता. टेलिप्रॉम्प्टर आलेलं आहे, ऍज अ प्रोजेक्ट तुम्ही सेव्ह करू शकता. बरेचसे एडिटिंगचे फीचर्स सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेत. सो कंटेंट क्रिएशनच्या हिशोबाने सुद्धा ना मागं नाहीये पिक्सेल 11. हा एक आहे, हॅप्टिक फीडबॅक सुद्धा पिक्सेलचा खूप चांगला आहे ह्यावेळेला. इट इज फॅन्टॅस्टिक. आणि USB मध्ये आयफोन मध्ये तुम्हाला USB 2.0 मिळतं, वेअरएज पिक्सेल 11 मध्ये तुम्हाला USB 3.2 Gen 1 मिळतं. सो जे ट्रान्सफर स्पीड्स वगैरे ते डेफिनेटली चांगले आहेत. फायनली प्राइसिंग काय, म्हणजे प्राइस जर का बघितली ना तर दोघांचे सेमच आहे. हा ऑफर्स मध्ये 77-78 ला मिळत होता, आता 82-83 ला वगैरे मिळतोय. आणि ह्याची सुद्धा ऑफर्स बरोबर 82-83 एवढीच प्राइस होती. तर सिमिलर प्राइसिंग आहे. आता जर का घ्यायचं असेल तुम्हाला, लगेच मी टॅग करतोय, दोन्ही फोन जे ते मी टॅग करतोय, तुम्ही नक्की जाऊन बघा. पण हो, ह्याची प्राइस राईज खूप लवकर होणार आहे. हा सुद्धा 80च्या वरती 85-90 हजारापर्यंत जाणार आहे महिन्याभरात. जर का तुम्ही कंटेंट क्रिएटर असाल, व्हिडिओ खूप जास्त शूट करता, तुम्ही आयफोनच घ्या, मग तुम्ही गुगल पिक्सेलकडे बघू नका. दुसरी गोष्ट, जर का तुम्हाला परफॉर्मन्स पाहिजे तर तुम्ही आयफोन 17 कडे बघा. यू डोंट हॅव एन ऑप्शन. आणि एस्पेशली जर का तुम्ही इकोसिस्टम मध्ये असाल, तुमच्याकडे आयपॅड, मॅक वगैरे असेल, तर इट बिकम्स अ डिफॉल्ट चॉईस. मग कंपॅरिझन होतच नाही. आता तुम्हाला मला सांगायचंय की तुम्ही जर का तुम्हाला हा डिसिजन घ्यायचा असता की मी पिक्सेल 11 घेणार का आयफोन 17 घेणार, तुम्ही कुठला घेणार हे मला कमेंट्समध्ये प्लीज नक्की सांगा, न चुकता सांगा. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा. हो, ज्यांना घ्यायचा आहे किंवा हा प्रश्न पडलाय त्यांना आत्ता शेअर करा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.